मित्रांनो, मी कामावरून घरी जात असताना मला इथे करवंदीचं झाड दिसले। इथे भरपूर करवंदीचे झाड आहेत। रस्त्याच्या कडेलाच करवंद आहेत आणि ती पण मोठी मोठी करवंद आहेत। सो मी विचार केला की थांबून आणि आज करवंदाची चटणी बनवायची आहे। तर आज आपण काय करूया, आजच्या व्हिडिओमध्ये करवंदाची चटणी कशी बनवतात, त्याच्यामध्ये काय काय ॲड केल्यानंतर अजून चविष्ट लागते ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता जिथे मी थांबलोय, इथे पाठीमागे बघू शकता इथे करवंदीचं झाड आहे। रस्त्याच्या कडेला आहे म्हणून मी थांबलोय। ही पिशवी पण घेतली, ह्या पिशवीमध्ये आता मी करवंद तोडणार आहे। तर चला जाऊया आपण करवंद तोडायला। बघू शकता इकडे एवढं घनदाट जंगल नाहीये। ते बाईक उभी केली मी, पूर्ण उतार आहे, उतरण आहे, एवढी मोठी उतरण आहे। हा माझा डेलीचा रस्ता आहे। या रस्त्याने मी रोज इथून कामावर जातो। तिकडे गाव आहे, सत्तीची वाडी म्हणून गाव आहे, दिसत असेल तुम्हाला। तर तुम्हाला आता मी झूम करून दाखवेन करवंद किती मोठी मोठी आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे झूम करून मला तर सुरुवातीला असं वाटलं की सुरुवातीला बोरं असतील, पण ती करवंद आहे। तर चला तर मित्रांनो, फटाफट मी काय करतो, नुसतं करवंद तोडून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे खूप मोठी मोठी करवंद आहेत। तर यात मी तोडून घेतलेले आहेत जवळजवळ एवढी घेतलेले आहेत। अजून थोडीशी हात जोपर्यंत जातो तोपर्यंत मी तोडणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी एवढी करवंद तोडलेली आहेत। आता फटाफट घरी जातो आणि मस्त करवंदाची चटणी बनवतो। तुम्ही इकडचा परिसर बघू शकता। तर चला मित्रांनो, मी आता लगेच घरी जातो आणि करवंदाची चटणी बनवतो। पप्पा, आज करवंदाची चटणी बनवा। ओके। तर मित्रांनो, फायनली आपण करवंदाची चटणी बनवण्यासाठी हे सगळे साहित्य आपण रेडी करून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता करवंद अगदी मस्त 3-4 पाण्यामध्ये धुवून घेतलेले, 3-4 वेळा धुवून घेतले, जेणेकरून त्याचा जो चीक आहे तो पूर्ण निघून जाईल। आणि अशा पद्धतीचे मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहेत करवंद। इकडे तुम्ही बघू शकता कमी तिखट मिरची घ्यायची आहे, मिरच्या घेतल्या, कोथिंबीर आहे आणि लसूण, आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं खोबरं ॲड करणार आहोत, जेणेकरून खोबऱ्याची टेस्ट येईल आणि आपली करवंदाची चटणी टेस्टी होईल। त्याच्यामध्ये ॲडिशनल आपण नमक टाकायचं आहे, मीठ आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, आणि जिरं मात्र टाकायला विसरायचं नाही, कारण जिऱ्याचं फ्लेवर आपल्याला त्या चटणीमध्ये आणायचं आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत। तर मित्रांनो, चला तर फटाफट आपण काय करूया, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना एकत्र करूया आणि ग्राइंड करून घेऊया, चटणी बनवूया। तर फायनली आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र केलेलं आहे आणि आता आपण याला मिक्सरला लावूया फटाफट। तर मित्रांनो, फायनली आपली करवंदाची चटणी झालेली आहे। बघा, कलर पण छान अगदी निळासार आहे आणि तेवढी टेस्टी सुद्धा आहे।
तर मित्रांनो, फायनली आपली चटणी तयार झालेली आहे. बघू आता चटणी टेस्टी झाली की कशी झाली बघू. आपण टेस्ट करून बघूया. सोबतीला तांदळाची भाकरी आहे. एक नंबर झालेली आहे चटणी. जास्त तिखट पण नाही, जास्त आंबट पण नाही, एक नंबर. त्याच्यामध्ये खोबरं, करवंद यांचं प्रमाण अगदी मॅच झालेलं आहे आणि तेवढीच चटणी टेस्टीसुद्धा झालेली आहे. तर मित्रांनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.